मनमाडच्या विस्थापित अतिक्रमणधारकांना दिलासा, सवलतीच्या दरात देणार गाडे देऊन करणार पुनर्वसन. आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्वाही. मनमाड नगरपालिकेने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत विस्थापित झालेल्या गरजू गाडेधारकांना आता दिलासा मिळणार असून त्यांना सवलतीच्या दरात गाडे उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली. आमदार कांदे यांनी अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाबाबत नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी ही माहिती दिली. पालिकेकडे आता सध्या IUDP भागात 68 तर इतर ठिकाणचे मिळून 125 पेक्षा जास्त गाडे उपलब्ध आहेत. मात्र त्याची अनामत रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असून सर्वसामान्य टपरीधारकांना परवडणारे नाही. जिल्हाधिकारी, प्रांत, आमदार अशी त्रिसूत्री कमिटीची बैठक घेऊन टपरीधारकांना परवडतील असा 1 ते सव्वा लाख रुपये अनामत रकमेत हे गाडे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ही ग्वाही आमदार कांदे यांनी दिली. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणावरही अन्याय होणार नाही असेही आमदार कांदे यांनी स्पष्ट केले. यावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी फरहान खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष मुकुंद एडिंजे, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, गटनेते महेंद्र सिरसाट यांच्यासह नगरसेवक व पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सेवकांची आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आम्ही 8 दिवसामध्ये परत नॅशनल हायवे, पोलीस प्रशासन, PWD, नगरपालिका आणि सर्व नगरसेवक परत एक बैठक घेतोय. या अतिक्रमणामध्ये आम्हाला ज्या राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या गाईडलाईन होत्या त्या गाईडलाईननुसार आम्ही सगळे अतिक्रमण नगरपालिकेने काढले. अनावधानाने कोणावर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याचे निर्मूलन लगेच करण्यात येईल. आणि ज्यांनी अतिक्रमण काढून परत जर अतिक्रमण केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून परत त्याचंही अतिक्रमण काढलं नाही. अजून काय असेल आता पुनर्वसनासाठी आम्ही सर्व नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. IUDP मध्ये 68 गाळे आहेत. अजून सगळे मिळून 1,400 गाळे ह्या नगरपालिकेकडे आहे. तर याच्यामध्ये दुर्दैवाने ह्या गाळ्यांच्या किमती 5 ते 6 लाख रुपये आणि त्या टपरीधारकांना परवडणाऱ्या नाहीये. एक त्रिसूची कमिटी येते. त्या कमिटीमध्ये आमदार असतो, कलेक्टर असतो आणि प्रांत असतो. त्या कमिटीला ती कमिटी बैसून आम्ही त्या कमिटीमधून त्याला ते अधिकार असतात गाळ्याच्या किमती कमी करायच्या. ज्यांना खरंच ज्यांची दैनंदिन जीवन त्या गाळ्यांवर अवलंबून होतं त्यांना आम्ही 1 लाख ते 1.25 लाख रुपये त्या गाळ्याची किंमत करून त्यांना तो गाळा द्यायला